नमस्कार, मी माई. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर, ज्याचं नाव आहे माय माझी सुगरण. मी आज तुम्हाला संक्रांत स्पेशल भोगीचं कालवण शेतावरच्या चुलीवर करून दाखवणार आहे. आता आपण भोगीसाठी लागणाऱ्या पावट्याच्या शेंगा शेतातून घेऊन येऊया. आता आपण पावट्याच्या शेंगा तोडूया. किती छान पावटा फुललेला आहे बघा. हा सण हेमंत ऋतूत येतो. पावटा, हरभरा यासारख्या भाज्या शरीरात उष्णता निर्माण करतात, म्हणून ह्या सणाला ह्या भाज्यांचं खूप महत्त्व आहे. आता रब्बीचा हंगाम सुरू आहे, त्यामुळे हळद, शाळू, गहू, हरभरा यासारखी पिकं घेतली जातात. भोगीच्या कालवणासाठी लागणाऱ्या भाज्या: पालक, चाकवत, पातीचा कांदा, गाजर, वांगी, कोथिंबीर, तुरीच्या ओल्या शेंगा, सोलाने म्हणजे ओले हरभरे, घेवड्याची शेंग, पापडी शेंग, वाटाण्याच्या शेंगा, पावट्याच्या शेंगा. आता आपण पावट्याच्या शेंगा सोलायला घेऊया. आपण पावट्याच्या शेंगा सोलायला घेऊया. आपण आता चूल पेटवून घेऊया. आता आपण गाजर आणि वांगी चिरून घेऊया. गाजराचे काप मोठेच घ्यायचे, नाहीतर ते पुन्हा मग कालवणात विरघळतात, म्हणून मी मोठे मोठेच काप करून घेतले. गाजर झालेलं आहे. आता आपण वांगी चिरून घेऊया. वांग्याच्या फोडी सुद्धा जरा मोठ्याच करायच्या, नाहीतर त्या कालवणात विरघळून जाते. आता मी ह्या सर्व भाज्या घेतलेल्या आहेत: पावटा, तुरीच्या शेंगा, वाटाणा, कच्चे शेंगदाणे, सोलाने, चाकवत, पालक, घेवडा, पापडी घेवडा, कोथिंबीर, गाजर, वांगी, लसूण, खोबरं आणि तीळ. आपण आता शेंगदाणे भाजून घेऊया. आता मी हे भाजलेले शेंगदाणे काढून घेत आहे. त्याच्यात तेल घालून आता आपण भोगीचं कालवण फोडणीला टाकायला घेऊया. पण आता खलबत्यात शेंगदाण्याचं कूट करून घेऊया. आपण आता लसूण आणि खोबरं खलबत्यात टेचून घेऊया. मी आता तेलात लसूण खोबरं टाकते. मी या सगळ्या भाज्या धुवून घेतलेत. आता आपण याच्यातच पालेभाज्या टाकून घेऊ. आपण याच्यामध्ये आता मीठ टाकूया, म्हणजे ह्या भाज्यांना त्यांच्या अंगचं पाणी सुटेल. आता ह्या भाज्या आपण मीठ घातल्यामुळे याला छान पाणी सुटले, तरी सुद्धा आपण याच्यावर थोडा वेळ झाकणी टाकून ठेवूया. आता आपण हे झाकण उघडूया आणि छान भाज्यांचा तर खूपच छान वास सुटलाय. आता आपण याच्यामध्ये तिखट घालूया.
मी ह्याच्यामध्ये पोह्याचे 3 चमचे तिखट. हा, आता मी याच्यामध्ये 1 तांब्या पाणी घालत आहे. 1 तांब्याभर पाणी झाले बघा, बरोबर झाले त्याला. आता मी याच्यामध्ये उकळी आल्यानंतर शेंगदाण्याचं कूट घालणार आहे. हे आपण आता शिजण्यासाठी वैल्यावर ठेवूया आणि चुलीवरती भाकरी करून घेऊया. आता आपण बाजरीच्या भाकरी करायला घेऊया. बाजरीची भाकरी करताना आपण बाजरीसाठी भाकरीला घेतलेल्या पाण्यात थोडं मीठ टाकायचं, म्हणजे भाकरी खूप चविष्ट लागते. बाजरीची भाकरी उष्ण असते आणि तीळ सुद्धा उष्ण असते, म्हणून भोगीच्या सणाला तीळ लावलेली बाजरीची भाकरी खाल्ली जाते. आणि बाजरीची भाकरी खूप सुंदर होणार आहे. मी भाकरी ही खाली निकाऱ्यावर भाजणार आहे. त्याला व्यवस्थित पाणी लावायचं, कुठे सुद्धा कोरड्या पिठाचं दिसलं नाही पाहिजे. ही बघा, आता आपली भाकरी किती खमंग आणि कुरकुरीत अशी भाजलेली आहे. हा, आता आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालूया. थोडंसं तीळ पण टाकायचं, कोथिंबीर. आपलं भोगीचं कालवण अगदी सुंदर झालेलं आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला पण आवडेल. आता ही भाजी आपली शिजत आलेली आहे. चुलीवर शिजवल्यामुळे आणि मातीच्या भांड्यामध्ये आमटी टाकल्यामुळे याची पोषक तत्वे जशीच्या तशी राहतात. भोगीचं कालवण, तीळ लावून केलेली बाजरीची भाकरी, लोणी आणि पातीचा कांदा, भोगीला हा पदार्थ खूप छान लागतो. अशा नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद. माझ्या चॅनेलचं नाव आहे माय माझी सुगरण.